मित्रांनो, आज आपण आलो आहेत रबर बँडच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये. हे प्रोडक्ट आहे वन टाईम यूज प्रोडक्ट. हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट. आजची व्हिडिओ त्या लोकांसाठी जे रबर बँडच्या ट्रेडिंगमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा प्लॅन करतायत रबर बँडच्या बिझनेसमध्ये. यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहेत. कोणची मशिनरी लागती आहे आणि काय कॅपॅसिटी आहे. ओके मॅडम, जरा ह्या मशीनबद्दल सांगा. हे मशीन काय कामात येते? कटिंग मशीन. ओके, रबर बँड ट्यूब्सला कट करते. आम्ही एकदा याला चेक करून, हे ट्यूब्स आहेत मित्रांनो. मशीन काय करते, ह्याला फक्त कटिंगचं काम करते, म्हणजे हे छल्ले होऊन जातात. मॅम, एकदा आम्हाला ह्या मशीनचा एकदा आवाज दाखवा, हे किती आवाज करते. ओके, तर जर तुम्हाला कोणची मॅन्युफॅक्चरिंग करायची तर एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल की मशिनरी आवाज तर थोडंफार करणार आहेत. मॅम, एक प्रश्न असा होता की मशिनरी जे आहे हे घरच्या लाईटवरती चालतात? 1 HP मोटर आहे. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणची मशिनरी लागते आम्हाला रबर बँडसाठी सांगा. हे काय कामात येते मॅम मशिनरी? हे काय कामात येते मॅम मशीनरी? सर ये रबर को क्लीन करती है. ठीक आहे, रबर बँड क्लिनिंग मशीन आहे. ओके मित्रांनो, हे रबर बँड क्लिनिंग मशीन आहे. ह्याच्यामध्ये छेद आहे, तुम्ही बघू शकतात. फ्रेश. ओके, फ्रेश माल आत राहून जातो आणि कचरा खाली पडून जातो. ह्याच्या व्यतिरिक्त मॅम अजून दुसरी मशिनरी कोणची लागते? हे काय जे आपण स्क्रीनवरती बघतोय हे मोल्ड्स? सर हे टूप आहेत. ओके, लहान मोठा, हे लहान आहेत आणि मोठे. अच्छा, जे रबर बँडचे साईजेस असतात ते ह्याच्यावरती डिपेंड होतात. लहान साईजला लहान ट्यूब. ओके ओके ओके, ठीक आहे मॅम. अजून कोणची मशिनरी लागते मॅम, दाखवा. सर हे हां, हे मशीन काय कामात येते मॅम? सर हे कलर. अच्छा, ह्याच्यामध्ये कलर मिक्सिंग होती. आणि ह्याच्याच मागे एक अजून मोठी मशीन आहे, ते मशीन काय कामात येते मॅम? केमिकल मिक्स करायला. ओके, केमिकल मिक्सिंग. मॅम, ह्या दोन्ही मशीनला एकदा चालू करून दाखवतात का तुम्ही? ओके ओके ओके, मशिनरी आवाज तर करते, म्हणजे रबर बँड मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायची म्हणलं थोडंसं मशिनरी आवाज करणार. मॅम, ह्याच्या व्यतिरिक्त अजून आम्हाला माल दाखवा, तयार माल कसा आहे. म्हणजे हे मोठी साईज दिसते, ते छोटी साईज, डिफरंट साईजचे ऑर्डर येतात, डिफरंट पॅकेजिंग. हे गोणी जी आहेत मॅम किती 50 किलोचे आहेत का? 50 किलो. आणि हे मिक्स कलर आहे. मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या रंगांची पण डिमांड येते, तर म्हणजे तुम्ही वेगळे वेगळे रंग पण देतात का? हो. ओके, हां, ते इकडे दिसत आहेत वेगळे रंग. ठीक आहे, अशी ऑर्डर पण येतात आपल्याकडे. ओके, तर पॅकेजिंग पण तुम्ही इथंच करता स्वतःच? ओके. हे असं पॅकेजिंग होतं. ओके, दादा हे किती किलोची पॅकेजिंग आहे? हे 500 ग्रॅमची आहे. अच्छा, अर्धा किलोची. 1 किलोची पण असते का? हो, 1 किलोची पण आहे. ऑर्डरवरती का? हो, ऑर्डरवरती. ओके, तर मॅम एक असं प्रश्न होतं की कुणाला जर रबर बँड मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायची आहे तर तुम्ही मदत करणार का? हो. ओके, तुम्ही ट्रेनिंग पण देतात म्हणजे सगळी प्लांटची, आणि मशिनरी हे सगळं साहित्य पण तुमच्याकडे भेटणार का? हो हो. ओके ओके, मला जरा एकदा पॅकेजिंग गोणी दाखवतात का? 50 किलोची गोणी जे तुम्ही ट्रान्सपोर्टमध्ये टाकता. ओके, ह्या प्रकारे ट्रान्सपोर्टमध्ये 50 किलोची गोणी जाते. ओके, हे ओडिशा चालली आहे, हे जालना. काय ट्रेनिंगची फीस पण घेतात का मॅम तुम्ही? हो. ओके, तर जर कुणाला रबर बँड ट्रेडिंगमध्ये किंवा कुणाला पॅकेजिंग माल पाहिजे, कुणाला पूर्ण प्लांट टाकायची आहे, तर मशिनरीपासून तर केमिकलचे सगळं सपोर्ट तुम्हाला इथं भेटणार आहे. वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये पॅकेजिंग, रेडी पॅकेजिंगची गरज असेल तुम्हाला तेही इकडून होणार आहे. तर कोणची इन्फॉर्मेशन तुम्हाला रबर बँड मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड पाहिजे तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा.